जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. आज 2 फरवरी 2025 रोजी कंबाईन बीचा एक्झाम झालेली आहे. त्याचं आपण क्वेश्चन पेपरचं विश्लेषण बघणार आहोत. तर चला, फर्स्ट क्वेश्चन काय आहे. 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? तर मित्रांनो, याचे आन्सर होणार आहे आनंद मोहन बोस याचे आन्सर होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतर वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले? तर याचे आन्सर काय होणार मित्रांनो? बघा, 2 ऑप्शन सारखे आलेले, राजा रघुजी दुसरा आणि राजा रघुजी तिसरा. तर बघा, क्वेश्चन काय होता, खालसा केले कधी? कंपनीने सरकारने त्यांचे राज्य खालसा केले मृत्यूनंतर. तर याचे आन्सर होणार आहे तिसरा, जे की लास्टला आहे मित्रांनो. तर तिसरा क्वेश्चन आपण बघणार आहोत. खालीलपैकी योग्य विधानांच्या पर्यायाची निवड करा. आता कोणते योग्य विधान आपल्याला थोडक्यात बघायचं मित्रांनो, ठीक आहे. तर बघा, भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे स्थापन झाली, हे बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरं काय विधान आहे, भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली, हे पण बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर थर्ड, भारतातील पहिली सुती कापड गिरणी कासवजी नानाभाई यांनी सुरू केली, हे पण बरोबर आहे. तर तिन्ही वाक्य हे बरोबर असणार आहे. तर ABC, तर हे आपला ऑप्शन होणार आहे 4 नंबरचे, हे बरोबर आन्सर होणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आपण बघणार आहोत. 4 नंबरचं काय आहे, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 बंड केले? तर कुठं? कोल्हापूर येथील 27 पलटण होती जी कोल्हापूरची 27वी, त्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली 1857ला उठाव हे केलेले मित्रांनो. तर याचे आन्सर काय येणार आहे? ऑप्शन काय बघा, रामजी शिरसाट, नानाभाई पेशवे तर तिकडचे आले, रंगबाबूचे आपल्याला माहिती आहे, भीमा नाईक तर नाहीचे. त्याचं आन्सर होणार आहे ए नंबर. तर मतलब ऑप्शन क्रमांक 4 फक्त रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली यांनी बंड केलेली होती मित्रांनो. तर आपलं ऑप्शन होणार आहे 4 नंबरचं. 5 नंबरचं प्रश्न काय आहे, झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती, हे विधान खालीलपैकी कोणी केले? म्हणजे झाशीची राणी बंडखोरांमध्ये एकमेव पुरुष ही उपमा त्यांना कोणी दिलेली मित्रांनो? त्याचे आन्सर होणार आहे, ऑप्शन काय होते, जॉन लॉरेन्स, मेजर सार्जंट, ह्यूमरोज, कॉलिन कॅम्पलेन. तर त्यांना ही उपमा दिली होती ह्यूरोजनी. तर 3rd नंबरचे याचे पर्याय बरोबर होणार आहे मित्रांनो. 6 नंबरचं बघू. 27 जुलै 1889 रोजी इंग्लंड येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? तर 27 जुलै 1889 इंग्लंडमध्ये जी राष्ट्रीय काँग्रेसची ब्रिटिश इंडिया कमिटी झाली होती, त्याच्यात कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या मित्रांनो? तर याचे आन्सर होणार आहे बघा, ब काय आहे, सर ॲलम डिग्बी, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर वेडनबर्ग, W.S. हे 3 बरोबर आहे. तर आपल्याला असं ऑप्शन शोधायचं आहे की हे तिन्ही त्याच्यात असणार आहे. फिलिप स्प्राईट नव्हते, बॅन ब्रॅडली नव्हते, म्हणजे ये चूक आहे. तर क ड कशात आहे? 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये. त्याचे उत्तर होणार आहे 4 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत 7 नंबरचा. 1909 मध्ये कामगार हितवर्धन सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले आहेत? तर बघा, ऑप्शन काय होते, भिवाजी नरे, सीताराम बोले, हरिहर सोनुले, हरिश्चंद्र तालचेरकर. तर याच्यात बघा, शिवाजी नरे होते, सीताराम बोले होते, हे नव्हते, हरिहर सोनुले नव्हते, हरिश्चंद्र तालचेकर होते. तर आपलं ऑप्शन होणार आहे 3 नंबरचा करेक्ट होणार आहे मित्रांनो, 7चं 3. त्याच्यानंतर 8 नंबरचं बघणार आहोत आपण. होम रूल म्हणजे काय? होम रूल म्हणजे फक्त दिले होम रूल म्हणजे काय? तर
आपल्या देशाचा कारभार प्राप्त करणे चुकीचं मित्रांनो. त्याच्यानंतर स्वराज्य प्राप्त करून घेणे हे बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणे हे पण चुकीचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर स्वशासन प्रतिकार करणे हे पण चुकीचं आहे. फक्त आपलं बी हे बरोबर आहे. तर ऑप्शन कोणतं बरोबर होणार आहे? 2 नंबरचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. 9 नंबरचं बघा. सती प्रथेबद्दल शास्त्रांच्या संमतीने केलेला खून. शास्त्रांच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले आहेत? तर बघा काय म्हटले, शास्त्रांच्या संमतीने केलेले खून. हे म्हटले राजाराम मोहन रॉय यांनी हे वाक्य म्हटलेले आहे. चला इथेच लास्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण. जोड्या लावा मित्रांनो. तर हे सगळ्याला जमायलाच हवं होतं. तर आपण बघणार आहोत काय काय. प्रार्थना समाजची स्थापना कधी झालेली मित्रांनो? हे बघा 1867ला. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजची स्थापना कधी झाली ती? 1873. त्याच्यानंतर सार्वजनिक सभाची 1870. आर्य समाज 1875. तर याचं कुठं आहे ऑप्शन? 3 नंबरचं एकदम करेक्ट होणार मित्रांनो. 11 नंबरचा प्रश्न. कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात? कोणत्या 2 नद्या? फर्स्ट ऑप्शन हिंदू सतलज गंगा, काली, तिस्ता, चिनाब, यमुना. याचे आन्सर होणारे ऑप्शन नंबर 1 सिंधू सतलज. 12 नंबर. पश्चिम आणि वायुव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे आणि धुळीची वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन होते नार्वेस्टर, लू वारे, कालबैसाखी, चहा वारे. पश्चिम आणि वायुव्य भारतामध्ये उष्ण आणि कोरडे धुळीचे. तो कोणते वारे मित्रांनो? लू वारे. ऑप्शन नंबर 2. 12चं ऑप्शन नंबर 2. 13चं जोड्या लावा. महाराष्ट्रातील घाट आणि त्यातील रस्ते यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या मित्रांनो. तर याचं काय आन्सर होणार आहे? आपण जोड्या जुळवून बघणार आहोत. फोंडा घाट कुठं आहे? कोल्हापूर, पणजी. त्याच्यानंतर माळशेज, ठाणे, नगर. हनुमंते घाट कुठे आहे? कोल्हापूर, कुडाळ. थळघाट कुठे आहे? मुंबई, नाशिक. त्याचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर 4. 14 नंबरचा क्वेश्चन. शंभू महादेव डोंगररांगा टिंबटिंब नद्यांच्या दरम्यान आहेत. कोणत्या नद्याच्या? तापी गोदावरी, भीमा कृष्णा, कोयना कृष्णा. तर शंभू महादेव डोंगररांगा ह्या भीमा आणि कृष्णांच्या मध्ये आहेत. ऑप्शन नंबर 3 नंबर. 15 नंबरचे क्वेश्चन. स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे. तर ऑप्शन काय? 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त पण 120 सेंटीमीटरपेक्षा कमी. त्याच्यानंतर 30 सेंटीमीटरपेक्षा कमी. त्याच्यानंतर 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त. 100 सेंटीमीटरपेक्षा कमी व 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त. तर याचा ऑप्शन नंबर काय होणार मित्रांनो? 100 सेंटीमीटरपेक्षा कमी आणि 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त, म्हणजे 40 आणि 60च्या मध्ये. 40 आणि 100च्या मध्ये. तर ऑप्शन नंबर 4 फक्त 16 नंबर. भारतातील जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? ऑप्शन नंबर तर इथं दिलेले किती बरोबर आहे ते बघायचं आपल्याला. नगरपालिका असणे ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर 5,000पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. त्याच्यानंतर 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे. लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400पेक्षा जास्त. त्याचा ब ड हे बरोबर होणार आहे. ब आणि ड. क हे चुकीचं आहे मित्रांनो. 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे. तर ऑप्शन नंबर 3 हे याचं योग्य आन्सर होणार आहे मित्रांनो. 17 नंबरचं. महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे किती आहे? तर आपल्याला 1960 आणि 2020. 1960 मध्ये किती होते मित्रांनो? 4च होते. आणि आता बी किती आहे? 4च आहे. अशा ऑप्शन किती आहे? फर्स्ट आणि सेकंड. 5 तर पहिले बी नव्हते, आता बी 5 नाही. प्रशासकीय विभाग 4च आहे. त्याच्यानंतर अनुक्रमे काय सांगितले? प्रशासकीय विभाग किती आहे? 6 आहे मित्रांनो. तर ऑप्शन नंबर 2 हे याचे योग्य उत्तर होणार आहे 17चं.
18चं परत जोड्या जुळवा. मृदाचं प्रकार आणि प्रदेश. कोणत्या प्रदेशमध्ये कोणती मृदा आढळते हे आपल्याला जोड्या जुळवायचे मित्रांनो. हे बघा, काळी कापसाची मृदा कुठं असते? महाराष्ट्र पठारी प्रदेश. ठीक आहे, त्याचे अ ब हे 2 आहे ऑप्शन. त्याच्यानंतर जांभी मृदा. जांभी कुठं असते मित्रांनो? कोकण. त्याच्यानंतर तांबडी मृदा कुठे असते? पूर्व विदर्भ. भरड उथळ मृदा सह्याद्री म्हणजे जाडी भरडी. तर याचे ऑप्शन नंबर 2 हे आन्सर होणार मित्रांनो. 18चं 2 नंबर. 19 खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. तर आपल्याला निरीक्षण करून योग्य निवडायचे मित्रांनो. कोणते याच्यातून बरोबर आहेत? अग्निजन्य खडकास लोह सोने तांबे आढळते. तर हे बरोबर आहे मित्रांनो, आढळते. त्याच्यानंतर स्तरिक खडकास चुनखडक आणि जिस्पम सारखी खनिजे आढळतात. हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर रूपांतरित खडकास अब्रक गार्नेट सारखी खनिजे आढळतात. हे चुकीचं मित्रांनो. काय बरोबर येणार आहे? अ आणि ब. 19 नंबरचं अ आणि ब. 20 नंबरचं आपण बघणार आहोत. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? कोणते विधाने बरोबर आहेत ते बघायचं आपल्याला. महाराष्ट्रातील भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहेत मित्रांनो. ऑप्शन नंबर 1 बरोबर. पेनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. हे पण बरोबर आहे. मांजरा नदी ही कृष्णची उपनदी आहेत मित्रांनो. मांजरा नदी ही कृष्णची उपनदी आहे मित्रांनो. हे चुकीचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सिंधबना नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे. हे पण चुकीचं आहे. तर फक्त अ आणि ब हे बरोबर असणार आहे. तर ऑप्शन नंबर 1 हे राईट आन्सर होणार आहे मित्रांनो. 21 नंबरचा आपण बघणार आहोत. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही? व्यासपीठ नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही आहे? एक मान्यप्राप्त स्टॉक एक्सचेंज आहे मित्रांनो. त्याच्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक RBI द्वारे अधिकृत व्यासपीठ हे पण आहेत मित्रांनो. फॉरेस्ट ट्रेडिंग सेवा देणारे कोणते ऑनलाईन व्यासपीठ? हे चुकीचे मित्रांनो. फॉरेस्ट ट्रेडिंग देणारे सेवा ऑनलाईन व्यासपीठ हे नाही मित्रांनो. 4 नंबरचं परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकरण केलेली बँक. हे पण बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 याचे योग्य आन्सर होणार आहे, जे की चुकीचे याच्यात. 22 नंबरचं बघणार आहोत आपण. 22 नंबरचं. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहेत? कोणते मित्रांनो? त्याचा आन्सर काय येणार बघा. कर्ज वाटप करणे, ग्रामीण औद्योगिकरण चालना देणे, कृषी मालाचे सहकारित्वावर विपणन करण्यात प्रोत्साहन देणे. तर क हे योग्य असणार आहे मित्रांनो. तर ऑप्शन नंबर 3 हे याचे योग्य आन्सर होणार आहे मित्रांनो. 23 नंबरचं. भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर अर्थसंकल्प कालच झालेला आहे मित्रांनो, 1 फरवरीला. तर बघा, भारतीय अर्थसंकल्प दस्तावेज एकूण जमा खर्च दर्शवितो. हे पण बरोबर आहे. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकोषीय तूट दर्शवितो. हे पण बरोबर आहे. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवितो. हे पण बरोबर आहे. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज परिणामकारक व महसुली तूट दर्शवितो. हे पण बरोबर आहे. तर 4 ऑप्शन बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. 24 नंबरचा. खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांक खरे आहेत ते बघायचं आपल्याला. हे नंबर काय आहे बघा. हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणते असो. हे चुकीचे. त्याच्यानंतर केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते. हे पण चुकीचे. हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे. हे कधी बदलत नाही. हे पण चुकीचे आहे. ड नंबर काय? औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राहण्यास हे मदत करते. हे पण बरोबर आहे मित्रांनो. ड ऑप्शन नंबर 3 फक्त ड हे वाक्य याच्यातून बरोबर आहेत मित्रांनो. 25 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत
नियंत्रणाचे साधन नाही. तर ऑप्शन काय काय नाही म्हटले मित्रांनो नियंत्रणाचे. उपभोग कर्जाचे नियंत्रण हे पण बरोबर आहे. आदेशाच्या मार्फत नियंत्रण हे पण बरोबर आहे. कर्ज तारण सीमांचे नियमन हे पण बरोबर आहे. खुल्या बाजारातील व्यवहार हे चुकीचे मित्रांनो. ऑप्शन नंबर 4 हे याचे आन्सर होणार आहे. 26 खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहेत? 26 नंबरचा भारतीय हस्तउद्योग विकास महामंडळ स्थापना 1958 साली झाली हे पण बरोबर आहे. बरोबर आहे. ब PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कार योजना आहेत. चुकीचं मित्रांनो हे ब. तर याचा आन्सर होणार आहे फक्त 1 नंबरचा ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. 26चं 27चं जोड्या लावा. क्रांती आणि उत्पादन. 27चं क्रांती आणि उत्पादन. तर हरित क्रांती कशासाठी मित्रांनो? अन्नधान्य उत्पादन. एकदम इझी क्वेश्चन होता मित्रांनो. त्याच्यानंतर सोनेरी क्रांती फळांचे उत्पादन. निळी क्रांती मत्स्य उत्पादन आणि पिवळी क्रांती तेलबिया उत्पादन. ऑप्शन नंबर 3 हे याचे योग्य आन्सर होणार आहे मित्रांनो. भारतातील संविधानातील अनुच्छेद टिंबटिंबमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे. तर कशात? अनुच्छेद 112, अनुच्छेद 113, अनुच्छेद 116, अनुच्छेद 120. याचे योग्य आन्सर होणार आहे मित्रांनो अनुच्छेद 112 ऑप्शन नंबर 1 राईट आन्सर. 29 नंबर खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? विधाने वाचायची आणि कोणती विधाने सत्य ते आपल्याला बघायचे मित्रांनो. स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. बरोबर आहे, नसते. स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते हे चुकीचे. सत्य फक्त 1 नंबरचं आहे ऑप्शन नंबर 1 30 नंबरचं काय? डॅश मध्ये मानवी गरिबी निर्देशन जारी बहुआयामी दारिद्र्य निर्देशन संकल्पना मांडण्यात आली. 30 नंबरचं कशात? ऑप्शन नंबर काय काय दिलेले? मानव विकास अहवाल 1997, त्याच्यानंतर नियोजन आयोगाचा अहवाल 2012, मानव विकास अहवाल 2010, सुरेश तेंडुलकर समितीचा अहवाल 2009. तर याचे योग्य आन्सर होणार आहे मानव विकास अहवाल 2010. 30 नंबरचं 3 नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 31 नंबरचं खालील विधाने विचारात घ्या. विधान काय? स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नावर घसाऱ्याचा समावेश नसतो. तर याचे आन्सर काय होणार मित्रांनो? आणि ब हे दोन्ही बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर 3 हे याचे योग्य आन्सर होणार आहे. 32 नंबरचं भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता आपला 24-25चा कालच झालेला आहे, हा 23-24चा विचारलेला आहे मित्रांनो. तर याचे आन्सर काय होणार आपण बघणार आहोत. आणि ब भरड धान्यास श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आलेले हे पण बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी ₹23,000 कोटी तरतूद करण्यात आलेली आहेत हे पण बरोबर आहे मित्रांनो. राष्ट्रीय पशुधन मिशन करिता ₹1,000 कोटी तरतूद करण्यात आली हे चुकीचे मित्रांनो. फक्त आणि बरोबर ऑप्शन नंबर 2 आणि बरोबर हे असणार आहे. 33 नंबरचं काय? भारतातील लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहेत? कोणते घटक बदलत असतात बघा. ऑप्शन नंबर 1 काय? जन्मदर, माता मृत्यूदर आणि स्थलांतर. याचे ऑप्शन होणार 3 नंबरचा ऑप्शन हे करेक्ट असणार आहे 33चं. 34चं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था सर्वात श्रीमंत देशाचा योग्य क्रम लावा मित्रांनो. तर इथं बघायचं आहे अमेरिका, चीन, जर्मनी, जपान सगळे देश आपल्यावर श्रीमंत आहे. आपण लास्टला कोणता ऑप्शन आहे? 4 नंबरची तर भारत दिलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 4 हे 34चं हे योग्य उत्तर असणार आहे. 35 नंबर डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा टिंबटिंबशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर याचे आन्सर होणार आहे मित्रांनो अप्रत्यक्ष कर
2 नंबरचा ऑप्शन अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा. 35चे ऑप्शन नंबर 2 हे बरोबर आन्सर असणार आहे. 36चं 36 B.N. गोस्वामी ही खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? B.N. गोस्वामी कला व इतिहास, याचे आन्सर होणार आहे कला व इतिहास. 37 नंबर लक्षद्वीप संबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधान कोणते? अयोग्य कोणते मित्रांनो ते आपल्याला बघायचं आहे. लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषेमध्ये लाक्षद्वीप होय, बरोबर. आकारमानानुसार हा भारतात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश, चुकीचं आहे. त्यानंतर या केंद्रशासित प्रदेशात मुख्य शहर कवरत्ती हे आहेत. किती? 37 नंबर कवरत्ती हे आहेत. तर यांनी काय सांगितलं? अयोग्य. तर हे बरोबर आहे. आणि अगाटी हे लक्षद्वीपची राजधानी हे चूक आहे. तर ब आणि ड हे चुकीचे आहे. म्हणजे 4 नंबर ऑप्शन या आपण बरोबर असणार आहे मित्रांनो. केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटने समृद्धी हे अभियान चालविले जाते? 38 नंबरचा गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, व्यापार मंत्रालय. याचे आन्सर होणार आहे ग्रामीण विकास मंत्रालय. 39 नंबर खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे SWOT नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली आहे? तर याचे आन्सर होणार आहे मित्रांनो ऑप्शन बघा काय काय. नासा आणि CNES, नासा आणि इस्रो, नासा आणि ESA, नासा आणि जाक्सा. त्याचे आन्सर होणार 1 नंबर नासा आणि CNES. तर बघा भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहेत? भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहेत? तर हे क्वेश्चन एकदम इझी होता. तर तुम्ही स्टडी केला असेल तर बघा अनुच्छेद 168 चे आन्सर होणार आहेत. त्याच्यानंतर 52 नंबरचं राज्याच्या महाधिवक्तेची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? एकदम इझी. हा तर आपल्याला तोंडपाठ असतो मित्रांनो. तर राज्याचा महाधिवक्ता म्हटलं तर कोण करतं निवड? राज्यपाल करतो मित्रांनो. याचे आन्सर होणार आहे राज्यपाल. 53 नंबरचं खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहेत? तर आंध्र प्रदेशमध्ये आहे मित्रांनो. इथं आंध्र प्रदेश येईल. बिहारमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, गुजरातमध्ये नाही आहे. तर हे चुकलं आहे. 2 नंबर बघू आता. फर्स्ट तर चुकीचं आहे. त्याच्यानंतर 2 नंबर आपण बघतोय महाराष्ट्रात आहे. त्याच्यानंतर तेलंगणा आहे, उत्तर प्रदेश आहे, आसाममध्ये नाही आहे. तर हे पण चुकलं बघा. 3 नंबरचं कर्नाटकमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहेत, तेलंगणाला आहे, उत्तर प्रदेशला आहे, बिहारला आहे, त्रिपुरा नाही आहे. तर हा पण चुकला आहे. तर विचार न करता 4 नंबरचा ऑप्शन याच्यात राईट होणार मित्रांनो. 53चा 4 नंबर. 54चा आपण बघणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेवर जागा वाटपाबाबतची तरतूद आहेत? जागा वाटपाची तरतूद आहेत. कशासाठी? अनुसूचीमध्ये घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी. कोणती सूची मित्रांनो? तुम्ही आन्सर कमेंटमध्ये सांगा मला, तर मी सांगून टाकतो. चला 4थी अनुसूची. त्याच्यानंतर 55 नंबरचं बघणार आहोत. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे? तर ग्रामसभेची घटना दुरुस्ती कोणती मित्रांनो? तर आपण वाचत आलेलो आहे ग्रामपंचायत, ग्रामसभा म्हटली 73वी घटना दुरुस्ती मित्रांनो. याचे आन्सर होणार आहे ऑप्शन नंबर 3. 56 नंबरचा आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 56. भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? संसदेबाबत कोणते विधान बरोबर आहेत? स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती. बरोबर मित्रांनो. जी पहिली स्वातंत्र्य तात्पुरती संसद झाली तीच संसद एक सदनी होती. बरोबर आहे. त्याच्यानंतर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे. हे पण बरोबर आहे. हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. त्याचा आन्सर होणार आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. 57 नंबरचा क्वेश्चन. घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्यांचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे मित्रांनो? 154 प्रमाणे कोणाकडे? तर राज्यपालाकडे कारभार असतो. आपलं राज्यपाल
आणि मुख्यमंत्री कार्यकारी असतो. त्याच्यानंतर 58 नंबरचा आपण क्वेश्चन बघणार आहोत. 58 नंबर, जिल्हा न्यायाधीश नियुक्ती कोण करते? हे बघा, एकदम इझी क्वेश्चन आहे. जिल्हा न्यायालयाची नियुक्ती कोण करते मित्रांनो? ऑप्शन होते बघा, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, त्याच्यानंतर राज्य लोकसेवा आयोग, हे तर नाहीच आपल्याला माहिती आहे, याच्यात कन्फ्यूज होण्याचे. राज्याचे मुख्यमंत्री, हे पण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कोणाची नियुक्ती करत नाही आहे. याच्यात ऑप्शन राष्ट्रपती, राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, ह्याच्यातून आपण कन्फ्यूज असतो. पण इथं राज्याचे राज्यपाल हे जिल्हा न्यायाधीश नियुक्ती करतात. कोणाच्या सल्ल्यानुसार? मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश यांच्या सल्ल्यानुसार. तर ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट होणार आहे मित्रांनो. 59चा आपण बघणार आहोत. घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल हे स्पष्ट करण्यात आले आहेत? कोणत्या अनुच्छेदामध्ये केलेले मित्रांनो? तर ऑप्शन होते 215, 216, 217, 218. तर याचे योग्य उत्तर होणारे ऑप्शन नंबर 1, 215. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. 60 नंबरचं, मुन्शी अय्यंगार सूत्र कशी संबंधित आहे? मुन्शी अय्यंगार, तर हे थोडा हार्ड क्वेश्चन होता मित्रांनो, पण याचा आन्सर काय बघा. ऑप्शन काय होते? कर समस्या, सांप्रदायिक समस्या, भाषा समस्या, वरीलपैकी नाही. तर याचे योग्य आन्सर होणार आहे ऑप्शन नंबर 3, भाषा समस्या. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. 61चं काय येणार मित्रांनो? भारतातील संविधान खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केली आहे. कोणत्या अनुच्छेदानुसार? संविधान खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची, हे बघा, निर्वाचन आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार किंवा कोणत्या अनुच्छेदनुसार केलेली मित्रांनो? ऑप्शन काय होते? 368, 256, 150, 324. तर याचे योग्य उत्तर होणार आहे 324, ऑप्शन नंबर 3. 62 नंबरचा क्वेश्चन, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन काय होते? स्वरूपा राणी, V.S. रमादेवी, कमला नेहरू, जयललिता. तर याचे योग्य आन्सर होणार आहे मित्रांनो स्वरूपा राणी, ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर 63 नंबरचा आपण बघणार आहोत. राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दांचं वाक्य दिलेलं आहे? कशात दिलेलं आहे मित्रांनो? कलम 243, अनुच्छेद 243, 44, 242, 245. त्याचे योग्य आन्सर होणार आहे 1 नंबरचा ऑप्शन 243, अनुच्छेद 243 नंबर. त्याच्यानंतर 64 नंबरचं काय? खालील विधाने लक्षात घ्या. विधाने लक्षात घ्यायची आपल्याला. बघू काय. सध्या भारतीय राज्यघटनेत 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. एकदम बरोबर आहे. त्याच्यानंतर सेकंडचा ऑप्शन आपण बघणार आहोत. त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांना समावेश 92 घटनादुरुस्ती अधिनियम 2003 करण्यात आला. चुकीचं आहे मित्रांनो. तर याची योग्य आन्सर होणार आहे फक्त ए, ऑप्शन नंबर 1, 64, फर्स्ट ऑप्शन. 65 ग्रामपंचायतीचे संघटन. मित्रांनो, ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेदात आहेत. कोणत्या अनुच्छेदात मित्रांनो? ऑप्शन बघा. अनुच्छेद 39, अनुच्छेद 40, अनुच्छेद 42, अनुच्छेद 41. तर याचे योग्य आन्सर ऑप्शन नंबर 2, अनुच्छेद 40. 66 नंबरचा बघणार आहोत आपण. तर ब्रॉन्झ हा खालीलपैकी धातूचा मिश्र धातू आहे. ते बघा ऑप्शनमध्ये CuSN, हा पण नाही. ब्रॉन्झ हा ऑप्शन नंबर 1, CuSN. याचा आन्सर होणार आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत 67 नंबरचा. रासायनिक उद्योगामध्ये झिओलाइटचा उपयोग टिंबटिंब म्हणून करतात. तर याचे ऑप्शन काय? उत्प्रेरक, वंगण, रंगबंधक, मिश्र धातू. याचे योग्य आन्सर होणार आहे उत्प्रेरक, ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर 68 नंबरचा आपण बघणार आहोत. काय? 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मल्डिहाइडच्या SCHO 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकते? तर किती ग्रॅम मिळू शकते मित्रांनो? याचे योग्य आन्सर होणार आहे ऑप्शन काय होते? 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 4 ग्रॅम, 30 ग्रॅम. त्याचे योग्य ऑप्शन होणार 3 नंबरचा ऑप्शन 4 ग्रॅम.
त्याच्यानंतर 68. एकूण 70चं काय आहे? हां, जोड्या जुळवायच्या मित्रांनो, जोड्या जुळवायच्या आहे. हिरवे शेवाळ, हिरवे शेवाळ कशाचे? स्पायरोगायरा, हिरवे शेवाळ स्पायरोगायरा. त्याच्यानंतर तपकिरी शेवाळ कशाचे? सर गॅसम, हे बघा 1 नंबरचे तर सर गॅसम. त्याच्यानंतर लाल शेवाळ, लाल शेवाळ हां पॉलिसायफोनिया, पॉलिसायफोनिया. आणि पिवळे शेवाळ कशाचे? बॉड्रीडियम. हां, तर इथं आपण बघणार आहोत कोणता आहे ऑप्शन नंबर 3 नंबरचा योग्य आन्सर होणार आहे मित्रांनो. 69चं 70चं काय आहे? खालीलपैकी कोणता फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात? लवकर फळ पिकवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? ऑक्सिन, जिब्रेलियन, सायटोकायनिन, इथिलियन. तर याचे आन्सर होणार आहे ऑप्शन नंबर 3 इथिलियन. त्याच्यानंतर 71 परत ते वनस्पती रोग व रोगकारकाच्या जोड्या जुळवायच्या मित्रांनो. इथं दिले बघा वनस्पती रोग, इतर रोगकारक. तर याचं कसं जोड्या जुळवायच्या आपल्याला. आता बघा गव्हाची सुट्टी काळजी काय येते? गव्हाची सुट्टी काळजी उस्टिलॅगो सेगेटक, बघा 3 नंबरचं इथं उस्टिलॅगो सेटेलक. त्याच्यानंतर गव्हाचा खोडावरी काळा तांबेरा हे कशामुळे होतं? पॅक्सिनिया. पॅक्सिनिया कुठं याच्यात? हां, हे बघा पॅक्सिनिया. त्याच्यानंतर भुईमुगाच्या पानावरील टिक्का कशामुळे होतो? कोणता रोगकारक आहे? सर्कोस्पोरिडियम, हे बघा सर्कोस्पोरिडियम. आणि लास्ट हळदीच्या पानावरील टिपका टॅफ्रिना, हे बघा 1 नंबरचं. तर ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर होणार मित्रांनो. किती? 3. तर चला 72 नंबरचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. खालीलपैकी विधाने चूक की बरोबर ते सांगा. चूक की बरोबर ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. बघा सोलर पीव्ही 1 नंबरचा आपण वाचणार आहोत. सोलर पीव्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होणे. म्हणजे बघा सोलर पीव्ही मधून तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. बघा सोलर पीव्ही लावताना मित्रांनो आपण तंत्रज्ञानामध्ये त्याला सूर्यापासून डायरेक्ट ऊर्जेत सरळ विद्युत रूपांतर होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर सोलर औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते, बरोबर आहे. सोलर औष्णिकमधून बी तंत्रज्ञानामधून तर सूर्यापासून होते, 2 पण बरोबर आहे मित्रांनो. जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो, हे चूक आहे मित्रांनो 3 नंबरचं. तर ऑप्शन नंबर 2 हे होणार मित्रांनो. बरोबर आणि चूक. 73 नंबरचा आपण बघणार आहोत. दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचा तरंग निर्माण होतो? दट्ट्या म्हणजे काय मित्रांनो? तर पिस्टनलाच आपण म्हणतो. इंजिनमधलं जे पिस्टन असतं ना सिलेंडरमध्ये, बघा हे बघा पिस्टन. तर काय ऑप्शन आहे? अनुतरंग आणि अवतरंग दोन्ही, अनुतरंग आणि अवतरंग दोन्ही नाही. तर याचे योग्य आन्सर होणार आहे ऑप्शन नंबर 1 अनुतरंग. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतो. विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते? किती असते मित्रांनो? ऑप्शन काय? 1 मिलीमीटर ते 700 नॅनोमीटर. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 2 0.1 मीटर ते 1 मिलीमीटर, 1 नॅनोमीटर ते 400 नॅनोमीटर, 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. त्याचं योग्य आन्सर होणार आहे मित्रांनो 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. सत्संग प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. तर 75 नंबरचा क्वेश्चन बघणार आहोत आपण. अंगावर केस असतात, बरोबर आहे. हृदयाला 3 कप्पे असतात, हे चुकीचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मादीमध्ये स्तन ग्रंथी असतात, हे पण बरोबर आहे. काही स्तनन प्राणी अंडी घालतात, हे पण बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 हे याचे योग्य आन्सर असणार आहे. 76 नंबरचा आपण बघणार आहोत. ते पूर्णतः जलीय जीवनांमध्ये रूपांतरित झालेले असतात, योग्य आहे मित्रांनो. त्याच्यानंतर त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात. पायसेस मासे हे चुकीचं आहे, त्यांना नसतात. त्याच्यानंतर ते शीत रक्ताचे प्राणी आहेत, बरोबर आहे मित्रांनो, हे पण बरोबर आहे. त्यांच्या शरीरावर खवले असतात, हे पण बरोबर आहे.
तर ऑप्शन नंबर 3 बरोबर असणार मित्रांनो, अ ब ड. 77 नंबरचं, हायड्राच्या नेमाटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव काय? हायड्राच्या काय मित्रांनो? ग्लुटाथिओन फर्स्ट ऑप्शन, हिप्नोटॉक्सिन, मॅलेथिओन, कोणतेही सापडत नाहीत. तर याचे योग्य आन्सर होणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 हिप्नोटॉक्सिन. हिप्नोटॉक्सिन याचे योग्य आन्सर होणार आहे. त्याच्यानंतर 78 नंबरचा, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? तर कोणती लस आहे मित्रांनो? BCG. याचे आन्सर होणार आहे BCG. BCG हे त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते मित्रांनो. 79 नंबरचा बघणार आहोत, बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शरीराची कचऱ्यासाठी वापरली जाते? बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून गोळा केलेले. तर कशाची विल्हेवाट आहे मित्रांनो? मानवी शरीरातील कचऱ्यासाठी. तर लाल पिशवी मित्रांनो. कोणती? लाल पिशवी. आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? आहारातील प्रथिनांची कमतरता. तर बघा ऑप्शन होते, वातरोग, मधुमेह, क्वाशियोकोर, पार्किन्सन्स. तर याचे ऑप्शन नंबर 3 क्वाशियोकोर हे. तर आपण संभाव्य आन्सर बघितलेले, जे की आपण गुगलवरून आणि इंटरनेटच्या थ्रू हे आन्सर तुम्हाला दिलेले आहे. एकदम संभाव्य आहे मित्रांनो हे, की एकदम फिक्स असणार असं काही गॅरंटी नाही आहे. आणि 99% हे बरोबर आहे, कारण आपण गुगलच्या माध्यमानं थोडंसं सर्च करून हे आन्सर घेतलेले. आणि राहिलेले प्रश्न नेक्स्ट पार्टमध्ये घेऊन येणार आहे मित्रांनो. तुम्ही प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नेक्स्ट पार्ट तुम्हाला लगेच भेटणार.